नमस्कार मैत्रिणींनो. तर आपल्या मराठी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर यूट्यूब चॅनलचं पहिलं पेमेंट कधी येतं, सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो. तर ॲडसेनमध्ये काय पूर्ण असणं गरजेचं आहे. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि खूप बारीक बारीक गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपल्याला यूट्यूब चॅनलचं पहिलं पेमेंट कधी येतं, तर त्यासाठी हा सगळ्यांनाच ह्या ज्या स्टेप आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे. 4000 ऑश टाईम, म्हणजे फक्त 4000 ऑश टाईम नाही तर 4000 तास ऑश टाईम लागतो आणि 1000 सबस्क्राईब. ही स्टेप तर सगळ्यांना माहिती आहे. ह्या स्टेप जेव्हा पूर्ण होतात, म्हणजे आपला चॅनल जेव्हा मॉनिटाईज होतो, त्यानंतरच आपल्याला पुढच्या ज्या काही क्रिया आहेत, ज्या काही स्टेप आहेत त्या आपल्याला पूर्ण कराव्या लागतात. आपोआपच चॅनल मॉनिटाईज होत नाही, ते आपल्यासुद्धा हातात आहे. काही स्टेप आपल्याला पूर्ण कराव्या लागतात. तर त्या कशा करायच्या, तर सगळ्यात अगोदर आपण आपला जेव्हा चॅनल मॉनिटाईज होतो, म्हणजे आपण करायचा तर कसा करायचा, जेव्हा आपल्या चॅनलवरचे 4000 तास आणि 1000 सबस्क्राईब पूर्ण होतात, त्यानंतर आपल्याला YT स्टुडिओमध्ये जायचं. आता YT स्टुडिओ ज्यांचे चॅनल आहेत त्यांच्याकडे YT स्टुडिओ हे ॲप डाउनलोड असायलाच पाहिजे आणि हे लागतं. तर YT स्टुडिओमध्ये जायचं. कोपऱ्यामध्ये अर्न बटन दिसतं, जे येस असं सिम्बॉल आहे, ते अर्न बटन म्हणतात त्याला. तर त्याच्यावर जायचं आणि तिथे अप्लाय नावचं बटन आपल्याला शो करतं. तर त्या अप्लाय नावच्या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे पुढे आपल्याला ज्या काही स्टेप दिसतील त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. आणि त्या पूर्ण झाल्यावर आपल्याला त्यानंतर 2 स्टेप ज्या आहेत त्या डन होऊन येतात. आणि तिसरी जी स्टेप असते ती म्हणजे आपल्याला 12 तास, 9 तास किंवा 24 तास ह्यानंतर आपल्याला ती डन होऊन येते. काही काहींना 3 तासांमध्ये सुद्धा डन होऊन जाते, 6 तासांमध्ये सुद्धा होऊन जाते. प्रत्येकाचा टाईम हा वेगवेगळा असतो. तर ती झाल्यानंतर आपल्याला मग यूट्यूबकडनं मेल येतो की तुमचा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे, असा मेल येतो. त्यानंतर आपल्या चॅनलवरच्या जे काही व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओंना ॲड्स लागतात. तर त्या ॲड्स आपण स्वतःही लावू शकतो किंवा यूट्यूब स्वतःही लावतं. त्यामुळे त्या ॲड्स लागलेल्या असतात. मग त्या ॲड्स लागल्या की आपल्या चॅनलवरती डॉलर तयार व्हायला सुरुवात होते. ते डॉलर कुठे पाहिजे, तर डॉलर हे अर्न बटन जे आहे, जिथे आपण ऑश टाईम चेक करतो, तिथेच आपल्याला ते डॉलरसुद्धा शो होतात. तिथे आपण ते पाहू शकतो. तर त्यानंतर डॉलर तयार व्हायला सुरुवात झाली की $10 जेव्हा कंप्लीट होतात, $10 कंप्लीट झाले की आपल्याला ॲडसेन पिन मागवावा लागतो. तर आपल्याला ॲडसेन पिन मागवला की तो ॲडसेन पिन आपल्याला 2 किंवा 4 आठवड्यांमध्ये तो आपल्या घरी येतो, पोस्टाने येतो. तर त्यामध्ये 6 डिजिट नंबर असतो. तर तो नंबर आपल्याला फिल करायचा आहे ॲडसेनमध्ये. तर तो फिल केल्यानंतर मग आपल्याला त्यानंतर पुढे काहीसुद्धा करायचं नाही. मग $100 व्हायची वाट पाहायची आहे. मग $100 कधी होतात, मग काही काहींचे लवकर पण होतात. म्हणजे तुमच्या व्हिडिओवरती जसे व्ह्यू आहेत त्यानुसार ते पटकन होतात. तर काहींचे लवकर होतात, काहींचे उशिरा होतात. कमी व्ह्यू असेल तर उशीर लागतो $100 बनायला. तर त्यानंतर फक्त व्हिडिओ अपलोड करणे हे फक्त आपल्या हातात आहे. मग त्यानंतर काही डॉक्युमेंट्स आहेत त्या आपल्याला फिल करायचे असतात. कधी, तर जेव्हा आपला पिन येतो, म्हणजे $10 कंप्लीट झाल्यावर ॲडसेन पिन जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा काही स्टेप आहेत, म्हणजे काही डॉक्युमेंट आहेत ते पूर्ण करायचे असतात. तर ते काय असतात तर ते मी सांगते. तर ॲडसेन पिन व्हेरिफिकेशन, दुसरं म्हणजे आयडेंटिटी व्हेरिफिकेशन. आयडेंटिटी व्हेरिफिकेशन म्हणजे ID प्रूफ. आणि तिसरं म्हणजे बँक अकाउंट डिटेल्स आपल्याला ॲड कराव्या लागतात. मग तिथे आपल्याला स्विफ्ट कोड पण मागतात. मग तो स्विफ्ट कोडसुद्धा आपल्याला तिथे फिल करायचा आहे. बाकी ह्याच्यामध्ये काहीसुद्धा अवघड नाही, खूप सोप्या गोष्टी आहेत. आणि काय होतं की सगळे आपण गोंधळून जातो की फक्त करताना शांत डोकं ठेवून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फील करायच्या असतात. एकसुद्धा चुकी करायची नसते, काहीसुद्धा चुकवायचं नसतं. थोडी जरी स्पेलिंग मिस्टेक जरी झाली तरी पण पुढे जाऊन प्रॉब्लेम येतो. आणि जेव्हा आपण ॲडसेन पिन मागवत असतो तर तेव्हा थोडी जरी चूक झाली तर
आपला पिन घरी यायला पोस्टाने प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळे आणि वेळसुद्धा लागू शकतो. त्यामुळे खूप महत्त्वाचं आहे हे. ह्या जे डॉक्युमेंट्स आहेत हे जे ते आपल्याला व्यवस्थित आपल्याला फिल करायचे आहेत आणि मग सेव्ह म्हणून करायचं आहे. मग आपल्याला मेल येतो आणि काहीसुद्धा अवघड नाही आणि प्रत्येक वेळी यूट्यूब आपल्याला हेल्प करत असतं. जरी काही चुकलं तर आपल्याला लगेच मेलसुद्धा येतो. काही राहिलं असेल तर कधी कधी काय होतं आणि पॅन कार्ड लागतं, अजून आधार कार्ड लागतं, ड्रायव्हिंग लायसन लागतं. ह्यापैकी तुम्ही एक तिथे फिल करू शकता किंवा दुसरं तुमचा एक लाईव्ह फोटोसुद्धा घेतला जातो. म्हणजे त्यांना प्रूफ पाहिजे असं की खरंच तुम्ही आहात का. त्यामुळे एक एक डॉक्युमेंट ते मागत जातात. तसं तसं आपल्याला तिथे फिल करायचं आहे आणि हे सगळं सेफ्टी आहे. कुठेही याचा काहीसुद्धा प्रॉब्लेम येत नाही. सगळं यूट्यूबकडे आपले सेफ्टी राहतं. कोणीही काहीसुद्धा ह्याचा गैरवापर करत नाही. त्यामुळे आपल्याला काहीच घाबरायची गरज नाही. सगळं व्यवस्थित फील करायचं आहे. आणि कधी कधी असं मनात पण प्रश्न येतो, बँक डिटेल्स कसं द्यायचं किंवा आपलं अकाउंट हॅक होऊ शकतं. काहीसुद्धा नाही. खरंच ट्रस्ट ठेवा यूट्यूबवरती. यूट्यूब सगळं आपल्याला हेल्प करत असतं. काहीसुद्धा प्रॉब्लेम येत नाही. फक्त तुम्हाला व्यवस्थित सगळ्या गोष्टी माहिती ज्या आहेत, सगळ्या जे तुमची आय डी आहे किंवा काहीसुद्धा तुम्हाला स्पेलिंग वगैरे मिस्टेक करायचं नाही. सगळं व्यवस्थित तुम्हाला फील करायचं आहे, मग प्रॉब्लेम येत नाही. आणि चॅनल मॉनिटाईज व्हायच्या अगोदरच तुम्हाला पहिली गोष्ट एक महत्त्वाची सांगते, म्हणजे माझा अनुभव सांगते. तुम्हाला सगळे व्हिडिओ तुमचे चेक करायचे आहेत, म्हणजे पुढे जाऊन मॉनिटाईजला प्रॉब्लेम येत नाही. कुठलं कॉपीराईट आलेलं आहे का, कुठलं सॉन्ग यूज केलेलं आहे का, आणि कोणाचं कंटेंट वापरलं आहे का, कोणाचं कॉपी केलेलं आहे का. कॉपी केलेलं कंटेंट म्हणजे दुसऱ्याच्या चॅनलवरचं डाउनलोड करून आपल्या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे का, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये स्वतः तुम्ही अव्हेलेबल आहेत का, किंवा तुमचा व्हॉईस आहे का स्वतःचा, किंवा दुसरं कोणाचंही काहीसुद्धा कॉपी करायचं नाही. कंटेंट वगैरे काहीसुद्धा, फक्त जे आहे ते आपलं रिअल पाहिजे त्याच्यामध्ये. त्यामुळे आपला चॅनल मग मॉनिटाईज होतो. काहीसुद्धा प्रॉब्लेम येत नाही. आणि ही गोष्ट आपल्याला महत्त्वाची आहे, ही लक्षात ठेवायची आहे. आणि जेव्हा आपले हे 4000 वॉच टाईम पूर्ण होतात आणि 1000 सबस्क्राईब पूर्ण होतात, त्यावेळेस सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला व्यवस्थित चेक करायच्या आहे आणि मगच चॅनल मॉनिटाईज करायचं आहे. म्हणजे आपल्याला छान असा मेल येतो. आणि एवढं कष्ट करून सुद्धा जर आपल्याला असा मेल नाही आला, चॅनल मॉनिटाईज नाही झाला, तर खूप गोष्टी आपल्याला अवघड जातात, वाईट वाटतं. कारण खूप प्रयत्न केलेले असतात. त्यामुळे अगोदरच ह्या गोष्टी सावध होऊन करायच्या आहेत. सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहायच्या आहेत आणि मगच चॅनल मॉनिटाईज करायचं आहे. त्यानंतर $10 झाले ॲडसिन पिन येतो. त्यातला 6 डिजिटचा आपल्याला, म्हणजे हे परत सांगते मी, कारण काय होतं कधी कधी लोक पूर्ण व्हिडिओ बघत नाही. स्टार्टिंगचा पाहतात, मध्ये थोडासा पाहतात आणि डायरेक्ट एंडला पाहतात. त्यामुळे मी हे परत रिपीट करते, थोडं सांगते की $10 झाल्यावर आपल्याला ॲडसिन पिन येतो. व्हेरिफिकेशन जे काय असन आय डी प्रूफ वगैरे तिथे आपल्याला फिल करायचं आहे. स्विफ्ट कोड वगैरे बँकेचा, बँक डिटेल्स वगैरे सगळ्या भरायच्या आहेत. आणि हे खूप सेफ्टी आहे यूट्यूब, त्यामुळे काहीसुद्धा प्रॉब्लेम पुढे जाऊन येत नाही. त्यानंतर फक्त $100 त्यानंतर आपल्याला बनवायचे आहेत आणि मगच आपल्याला पेमेंट मिळणार आहे. म्हणजे फर्स्ट पेमेंट हे आपल्याला $100 आपल्या चॅनलवरती झाले की मग आपल्याला फर्स्ट पेमेंट हे मिळतं. कोणाला लवकर मिळतं तर कोणाला उशीर लागतो. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.